आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी नाशिक शहराच्या उच्चभ्रू वस्तीत असलेले कॉलेज रोड परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबवली आहे। या अतिक्रमण मोहिमेत दुकाने, हॉटेल्स असं अवैधरित्या असलेले आणि टेरेसवर देखील असलेले हॉटेल महानगरपालिकेच्या वतीनं जमीनदोस्त करण्यात आले आहेत। गेल्या 2 दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका येथील संपर्क कार्यालयावर अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केल्यानंतर आता विभागाने आपला मोर्चा शहरात वळवला आहे। गेल्या अनेक वर्षापासून अवैधरित्या दुकानांवरती अचानक अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईमुळे काही काळ कॉलेज रोड परिसरात गोंधळ उडाला होता। मात्र अतिक्रमण विभागाच्या वतीने आज सर्वच अतिक्रमण केलेले बांधकाम अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले आणि यापुढे अतिक्रमण विभागाकडून अशीच कारवाई सुरू असल्याची देखील चर्चा आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।